नमस्कार. टी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व अभियोग्यता धारकांचं सहर्ष स्वागत. तर बघा, काल काही कारणास्तव थोडासा व्हिडिओ बनवायला जमला नाही, तर आपल्याकडे एक अपडेट काल आलेली आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत शशिकांत चिमणे साहेब यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट दिले आणि वेगवेगळ्या समाज माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर काय आहे की एकूण ह्या भरतीमध्ये जवळपास 18,000 शिक्षकांची भरती होणार आहे. म्हणजे 18,000 जागा आपण एक आता ऑफिशियली अंदाज लावू शकतो की 18,000 जागा आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत. तर बघा, ह्या 18,000 जागा आल्या तरी सुद्धा ह्या 18,000 जागांचं बायफर्गेशन होणार आहे. बायफर्गेशन म्हणजे याच 18,000 जागांमध्ये 1ली ते 5वीच्या जागा आहेत, 6वी ते 8वीच्या जागा आहेत, 9वी ते 10वीच्या जागा आहेत आणि 11वी 12वीच्या सुद्धा जागा आहेत. कदाचित आदिवासी विभागाच्या सुद्धा जागा येतील आणि कदाचित कला क्रीडाच्या पण जागा याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या असतील. तर तसं पाहता गेलं तर हा आकडा खूप लहान आहे. तर मला असं वाटतं की हा आकडा 20,000च्या आसपास तरी किंवा 20 नक्कीच पाहिजे होता. त्यावेळेस आपल्या ऍव्हरेज मार्क पडणाऱ्या सर्व अभियोग्यताधारकांना या शिक्षक भरतीमध्ये न्याय मिळाला असता. तरीही ठीक आहे, होप सोडायचे नाहीयेत. 18,000 जागांमध्ये आपण आपला बेस देण्याचा ट्राय करायचा आहे आणि ह्या वेळेस जे काही प्रेफरन्सला लिमिट घातलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. कारण अगोदरच्या भरतीमध्ये एकाच अभियोग्यताधारकांचं सिलेक्शन 4-4 वेळा व्हायचं, 4 ठिकाणी नाव यायचं, 1ली ते 5वीला यायचं, 6वी ते 8वीला सुद्धा यायचं आणि त्यानंतर जेवढ्या फेजेस होतील, जेवढे राऊंड लागतील तर पुन्हा पुन्हा त्या एकाच कॅन्डिडेटचं नाव येताना दिसायचं. परंतु आता मात्र तसं होणार नाहीये. एकदा का त्या लिस्टमध्ये आपण निवड झाली तर आपण त्याच्यातून बाद होणार आहे. त्याच्यामुळं मेरिट खाली येईल बऱ्यापैकी, ती चिंता तुम्ही करू नका. तर बघूयात आपण की 10 तारखेपासून आता 10 तारखेनंतर काय परिस्थिती होते. आणखीन एक त्यांनी असं ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की शिक्षक भरती लवकर करण्याचा मानस आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत शिक्षक शाळेवर रुजू होतील किंवा 15 ऑगस्ट पर्यंत ही भरती पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. तर खरं पाहता की प्रेफरन्सची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मागच्या वेळेस फेज 2 सुरू होती तर त्यामध्ये फक्त 8 ते 10 दिवसांचा कालावधी दिला होता. तर कदाचित यावेळीही तसं झालं तर 8-10 दिवसामध्येच प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया संपून पुढच्या 10-15 दिवसामध्ये लिस्ट लागू शकते आणि खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 ऑगस्ट पर्यंत ही प्रोसेस पूर्ण होऊ शकते, जर कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या नाहीत तर. परंतु जर काही तांत्रिक अडचणी येत गेल्या तर मात्र प्रक्रिया लांबवताना आपल्याला दिसेल. पण होप सो की काही तांत्रिक अडचणी येऊ नये आणि ही जी आपली भरती प्रक्रिया आहे ती तांत्रिक अडचणी न येता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण व्हावी. पूर्ण नाही झाली तरी निदान एक टप्पा किंवा पहिली जी लिस्ट आहे आपली विनामुलाखतची ती तरी जाहीर व्हावी. म्हणजे आपल्याला एक धीर आल्यासारखा वाटेल आणि तुम्हा सर्वांना या शिक्षक भरतीमध्ये सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास सर्वांना इतरांना तुमच्या कोण मित्र मैत्रिणी अभियोग्यता धारक असतील त्यांना शेअर करा. धन्यवाद.